दिवसेंदिवस आहे ना गोल्डची किंमत वर 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 जात चालली आणि प्रत्येक जणाचा कल आहे की गोल्ड घेण्याकडे. गोल्ड घेण्याच्या विरोधात मी नाहीये, पण मी सांगतो आज गॅरंटीडली तुम्हाला सांगतो की भारतामध्ये बरेचसे लोक जे गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, ते गोल्ड जे बाय करतात ते चुकीच्या पद्धतीने बाय करतात. मित्रांनो, आज सुद्धा बरेच लोक ना ट्रेडिशनल वे मध्ये गोल्ड बाय करायचा प्रयत्न करतात, म्हणजे ते फिजिकल गोल्ड कॅरी करण्याचा विचार करतात किंवा फिजिकल गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून विकत घेऊन ते घरी ठेवण्याचा विचार करतात. ती ऍक्च्युली अगदी चुकीची पद्धत आहे. गोल्डचा प्रकार काय आहे की एक तर तुम्ही गोल्ड फिजिकल गोल्ड म्हणजे अगदी दुकानामध्ये जाऊन तुम्ही गोल्ड विकत घेऊन येऊ शकता, किंवा दुसरा एक मार्ग आहे तो सध्या त्याला आपण स्मार्ट वे ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणतो, तो आहे की डिजिटल गोल्ड, किंवा तुम्ही ईटीएफ त्याला म्हणू शकता, जे एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गोल्ड ट्रेड होत असतो, त्या हिशोबाने तुम्ही तो गोल्ड घेऊ शकता. या दोन्ही गोष्टींचे फायदे तोटे काय आहे काय नाही या सगळ्या संदर्भामध्ये मी सांगणार आहे. एंड पर्यंत बघा आणि मग तुम्ही स्वतः ठरवा की तुमच्यासाठी योग्य काय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी फायनान्शियल फील्डमध्ये आहे. लोकांना मी प्लॅनिंग कसं करायचं, त्यांच्या फायनान्शियल गोल्स पर्यंत अचीव्ह कसं करता येईल या संदर्भामध्ये मी हँड होल्डिंग करत असतो. चला तर आता आपण ना गोल्डच्या कंपॅरिझन साठी बघूया. मित्रांनो, मी फायनान्शियल प्लॅनर आहे, गोल्डच्या अजिबात विरोधात नाहीये. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सुद्धा सांगत असतो की गोल्डचं थोडं पोर्शन तुमच्याकडे असायला हवा, पण तो किती असायला हवा हे तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर बोलून तुमच्या ऍसेट अलोकेशनच्या हिशोबाने तुम्हाला योग्य किती गोल्ड तुम्हाला असायला हवं तुमच्याकडे या संदर्भामध्ये तुम्ही निष्कर्षावरती येऊ शकता. मित्रांनो, गोल्ड घेण्याचे दोन प्रकार आहेत. आता गोल्डचं जसं मी तुम्हाला म्हणालो, एक असतं की तुम्ही फिजिकल गोल्ड घेऊ शकता, एक असतं तुम्ही डिजिटल गोल्ड. आता आपण यांना डायरेक्टली फक्त फिजिकल गोल्डच्या बद्दल बघूया. मित्रांनो, गेल्या 50 वर्षांचा जर आपण अनुभव बघितला ना, एक्सपिरियन्स बघितला, तर पास्ट मध्ये 50 इयर्स मध्ये गोल्डने नेहमी इन्फ्लेशन बीट केलेलं आहे आणि गोल्ड ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केली झाली. आणि त्यातल्या त्यात ट्रेडिशनली आपला भारत म्हणून आपण जर बघितलं तर ऍज अ कंट्री आपण जर बघितलं तर आज पण आपल्याकडे सगळ्यात फेवरेट इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड हे कन्सिडर केलं जातं. आज जर आपण त्याचा गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असाल तर आपल्याला 2-3 गोष्टी बघायला लागतात. कुठलीही इन्व्हेस्टमेंट आपण ज्यावेळेस करतो त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हे बघायला लागतं की सगळ्यात पहिले ती इन्फ्लेशन सेफ आहे, म्हणजे ती इन्फ्लेशन बीट करते का, तर हो, गोल्ड तुमचं इन्फ्लेशन बीट करतं. ती इन्व्हेस्टमेंट सेफ आहे का, हो, तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. तुम्हाला उभ्या रात्री कधी जर पैशांची गरज लागली तर तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता का, पैसे मिळू शकतात का, तर हो, मिळू शकतात. तर ह्या ज्या झाल्या ह्या सगळ्या गोल्डचे तुमचे फायदे झाले, कारण इन्फ्लेशनच्या हिशोबाने जर आपण बघितलं आणि रेट ऑफ रिटर्न जर बघितला गोल्डचा, तर सरासरी ऑन अन ऍव्हरेज, ज्याला आपण CAGR म्हणतो, म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, या हिशोबाने जर बघितलं तर गोल्डने आतापर्यंत साधारण 8.5-9% आसपास रिटर्न दिले. आणि काही ठिकाणी काही वर्षांमध्ये काही पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये गोल्डने 10-10.5% सुद्धा क्रॉस केलंय. तर गोल्ड इज अ गुड इन्व्हेस्टमेंट. आय एम नॉट अगेन्स्ट गोल्ड. गोल्डच्या अजिबात मी विरोधात नाही. मी आता जसं सांगितलं तुम्हाला की गोल्डचे फायदे आहेत, त्याच पद्धतीने गोल्डचे तोटे सुद्धा आहेत. पण तोटे बघायच्या आधी आपण आतापर्यंत बघूया की आपण भारतीय लोक, आपण जे इंडियन लोक आहोत, हे जे आज पण गोल्ड घेतो ऍज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो, हे इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॅन करताना आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो, पण ते गोल्ड चुकीच्या पद्धतीने सांगतो. याचं कारण का, की तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेताना तर त्यावेळेस तुम्ही ते कुठल्या फॉर्म मध्ये घेतलं पाहिजे गोल्ड हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. तुम्ही काय करता, गोल्ड घेताना ते ऑर्नामेंट फॉर्म मध्ये घेता. म्हणजे काय की तुम्ही त्याच्या चेन बनवता, तुम्ही त्याचे बँगल्स बनवता, तुम्ही त्याचे नेकलेस बनवता, इयररिंग्स बनवता. या सगळ्या गोष्टी ज्या फॉर्म मध्ये तुम्ही क्रिएट करून घेता ऑर्नामेंट्स म्हणून, इथे ऍक्च्युअली तुमचं खूप मोठं नुकसान होतं. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डचा रेट, स्प्रेड कॉस्ट, त्याच्यानंतर मग मेकिंग चार्जेस, वेस्टेज चार्जेस, GST, या सगळ्या गोष्टी आपण कधी ऍड करत नाही. डिझाईन कॉस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऍड केली, कारण ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट बघतो तर इन्व्हेस्टमेंटकडे बघताना कसं बघितलं पाहिजे की माझी ऍक्च्युअली लागत किती आहे. आता समजा तुम्ही ज्यावेळेस गोल्ड घेता, गोल्ड घेऊन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी ऍड केल्यानंतर ज्यावेळेस कधी तुम्हाला ते विकायची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही विकायला जाता, तुम्ही भले 2-4 दिवसानंतर जरी विकायचं झालं असेल तर तरी तुमच्या कॉस्ट मधनं 10-15% रक्कम कमी केली जाते. ही का कमी केली जाते, कारण ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण कधी बघितलं जात नाही, आपण कधी लक्ष देत नाही. आम्ही म्हणालो तसं की आपण पद्धत जी अवलंबतो ती चुकीची आहे. कारण बघा ना, आता तुम्हीच सांगा की ज्या दिवशी तुम्ही आज गोल्ड घेतल्यानंतर तुम्ही बाहेर पडलात दुकानात आणि काही दिवसांनी जर तुम्हाला ते परत विकायचं म्हणालं ना, तरी साधारण 10-15% व्हॅल्यू तुझी कमी झालेली असते. कारण तुम्ही वेस्टेज कॅल्क्युलेट केलं नाही, स्प्रेड कॉस्ट कॅल्क्युलेट केलं नाही, GST कॅल्क्युलेट केलं नाही, मजुरी कॅल्क्युलेट केलं नाही, डिझाईन कॉस्ट कॅल्क्युलेट केलं नाही. या हिशोबाने जर आपण बघितलं तर CAGR जो असतो हा इफेक्टिव्हली कमी होत जातो आणि आपण फक्त एक इमोशनल बॉन्डिंग मध्ये राहतो की नाही बाबा, गोल्ड हे माझ्याकडे आहे आणि ती सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. अशा पद्धतीने न कळत सुद्धा आपल्याकडनं चूक घडते. तर मित्रांनो, आता प्रश्न हा पडतो की मग गोल्ड घ्यायचं नाही का? नाही, घ्यायचं. गोल्ड नक्की घ्यायचा, पण कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचा हे बघा. आता आज
तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ नक्की तुम्ही स्मार्टफोनवरती बघताय, म्हणजे तुम्ही स्मार्ट युगात आहात. स्मार्ट युगामध्ये तुम्हाला चॉईसेस सुद्धा स्मार्ट घ्यावे लागतात. आता स्मार्ट चॉईस मध्ये काय की तुम्ही गोल्ड घेताना सुद्धा तुम्ही डिजिटल गोल्ड घेऊ शकता फिजिकल गोल्डच्या ऐवजी. डिजिटल गोल्डचा अर्थ काय की तुम्ही गोल्ड मध्ये गोल्ड ETF म्हणून असतं तो प्रकार घेऊ शकता, तुम्ही गोल्ड बीज म्हणून असतात ते प्रकार घेऊ शकता, तुम्ही सोवरेन गोल्ड म्हणून बॉन्ड असतात ते गोल्ड घेऊ शकता. या गोष्टींचा फायदा काय? या गोष्टींचा फायदा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला वेस्टेज चार्जेस नाही लागत, तुम्हाला बाकीचे चार्जेस लागत नाहीत, सेफ्टी राहते, लिक्विडिटी अवेलेबल राहते आणि इतकी ट्रान्सपरन्सी राहते की ज्या सोन्याच्या भावाच्या हिशोबाने ते मूव्ह होत राहतात. आता गोल्डचं कसं आहे की तुम्ही आज पुण्यामध्ये गोल्ड बाय केलं तर पुण्याचा गोल्डचा फिजिकल गोल्डचा रेट वेगळा असू शकतो, मुंबईचा वेगळा असू शकतो, दिल्लीचा वेगळा असू शकतो. पण ज्यावेळेस मी तुम्हाला डिजिटल गोल्डचं सांगतो तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते, म्हणजे तुम्ही भारतभरामध्ये कुठेही जरी गेलात तरी तो रेट जो असतो हा कॉमन राहतो, म्हणजे ट्रान्सपरन्सी मेंटेन राहते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इतकं रिलायबिलिटी असते की तुम्हाला ज्या दिवशी हवं असेल त्या दिवशी तुम्हाला थर्ड डेला अकाउंटमध्ये तुमच्या पैसे जमा करतात. पण मित्रांनो, गोल्ड कडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहणं हे अगदी चुकीचं आहे. बरेच जण जे गोल्ड कडे आजही बघतात ते इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, पण आम्ही ॲज अ फायनान्शियल प्लॅनर आम्ही ज्यावेळेस सांगत असतो की गोल्ड कडे बघताना कसं पाहिजे तर गोल्ड हे तुमचं एक कुशन असलं पाहिजे, गोल्ड हे तुमचं एक प्रोटेक्शन म्हणून असलं पाहिजे. कारण गोल्ड वरती तुम्ही अवलंबून राहून तुम्ही आयुष्यभर त्याच्यावरती रिटायरमेंट किंवा या सगळ्या गोष्टी प्लॅन करू शकत नाही. बरेच लोक मला सांगताना सांगतात की सर मी माझ्या मुलांसाठी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. पण मित्रांनो, फार रेअरली मी सुद्धा माझ्या आयुष्यात बघितलं आहे की खरं ऍक्च्युअली ज्यावेळेस लग्नाची वगैरे वेळ येते त्यावेळेस गोल्ड विकलं जात नाही, कारण ते इमोशनल, आपले इमोशन्स खूप अटॅच होतात त्यावरती आणि ते इमोशनल इन्व्हेस्टमेंट होते. मित्रांनो, ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस ना तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे लॉजिकल असले पाहिजे, तिथे तुम्ही इमोशन्स आणून उपयोग राहिला नाही पाहिजे. तर तुम्हाला ना गोल्डच्या संदर्भामध्ये अशाच बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता. पण जर तुम्हाला खरं वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुम्हाला वेल्थ क्रिएट करताना तुम्हाला गोल्ड कडे फक्त एक हेजिंग कुशन म्हणून बघायला लागेल. हेजिंग कुशनचा अर्थ असा की तो एक तुमच्या बाकीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सचा इन्शुरन्स म्हणून कन्सिडर केला पाहिजे. पण गोल्ड वरती तुम्ही फ्युचर प्लॅन करू शकत नाही. गोल्ड हे तुमचं एक प्रोटेक्शनचं एक लाईफ जॅकेट म्हणून आपण म्हणू शकतो, एक प्रोटेक्शनचा बेस म्हणून धरू शकतो तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सच्या साठी. आणि ना सगळ्यात एक बेनिफिट काय माहिती, तुम्ही गोल्ड मध्ये सुद्धा ना SIP माध्यमातून दर महिन्याला थोडे रक्कम करून सुद्धा तुम्ही गोल्ड अक्युमुलेट करू शकता. कारण जसं मी तुम्हाला म्हणालो बाकीचे इन्व्हेस्टमेंट जसे आहेत, आता तुम्हाला जर आज फिजिकल गोल्ड घ्यायचं असेल तर तुम्हाला काही पर्टिक्युलर अमाऊंट आणि काही पर्टिक्युलर ग्रॅमची इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. पण याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही SIP माध्यमातून सुद्धा तुम्ही गोल्ड क्रिएट करून गोल्ड घेऊ शकता. आणि खरंच जर तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट कडे बघून इन्व्हेस्टमेंट अलॉंग विथ, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या सोबतच तुम्हाला वेल्थ क्रिएशन करायचं असेल, खरंच तुम्हाला लाईफमध्ये पुढे वेल्थ क्रिएट पण करायची आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण व्हायला पाहिजे, याचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, माझ्या टीमशी कनेक्ट करा. तुम्ही माझ्याबरोबर स्वतः भेटू शकता, 1 to 1 मीट करू शकता. तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत काय नाही हे आपण बघू, त्याच्याबद्दल एक ऑडिट करू आणि प्लस तुमच्या इन्कमच्या हिशोबाने तुम्हाला एक्झॅक्टली सुटेबल काय आहे याबद्दलची स्ट्रॅटेजी बनवून आपण तुमची पुढची वाटचाल निर्णय त्याच्यावरती ठरवून घेऊ शकतो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.